झी 24 तास एक पाऊल पुढे। मुंबईतल्या एका बड्या व्यापाऱ्याला इंटरनेटच्या माध्यमातून लाखो रुपयांचा चुना लावणाऱ्या एका उच्च शिक्षित तरुणाला मुंबई पोलिसांनी अटक केली। निखिल लाल असे आरोपीचे नाव असून तो अहमदाबादचा रहिवासी आहे। निखिलने मुलगी असल्याचा बनाव करत कपडे व्यापाऱ्याची फसवणूक केली। मुंबई क्राइम ब्रांचच्या ताब्यात असलेला हा आहे निखिल लाल। या आरोपीला त्याच्या आई-वडिलांनी मोठ्या कष्टाने एमबीए पर्यंत शिक्षण दिलं। एमबीए झाल्यानंतर मुलगा स्वतःच्या पायावर उभा राहील, कष्टाने पैसा कमवेल आणि आपल्याला सुखी ठेवेल असं त्याच्या पालकांनी माफक स्वप्न बघितलं। मात्र त्यानं पैसा कमवण्यासाठी आपल्या शिक्षणाचा वापर कसा केला हे ऐका पोलिसांच्याच तोंडून। या इसमाने स्वतः एक महिला बोलते असं भासून जो फिर्यादी आहे त्याच्याशी मैत्री केली होती आणि त्या मैत्रीमधून पुढे त्याने याचे आक्षेपार्ह फोटोग्राफ घेतले होते आणि त्या आक्षेपार्ह फोटोग्राफची हा धमकी देऊन या फिर्यादीकडून पैशाची मागणी करत होता। मूळच्या अहमदाबादच्या असलेल्या निखिलनं इंटरनेटवर स्वतःची ओळख मुलगी अशी दाखवली आणि मुंबईतल्या एका बड्या कपडा व्यापाऱ्याला आपल्या गळाला लावत लाखोंचा चुना लावला। निखिलनं इंटरनेटच्या मदतीने स्प्लिट कॅम नावाच्या एका वेबसाईटवरून मुलींचे काही अश्लील व्हिडिओ डाउनलोड केले होते आणि याच व्हिडिओच्या मदतीने तो व्यापाऱ्याकडून खंडणी मागत होता। जवळजवळ 1 लाख रुपयांपेक्षा जास्त खंडणी निखिलने व्यापाऱ्याकडे मागितली होती। सुरुवातीला निखिलला कोर्टाने पोलीस कोठडीत सुनावल्यानंतर त्याची रवानगी आता न्यायालयीन कोठडीत करण्यात आली आहे। निखिलनं मुंबईतल्या व्यापाऱ्याला फसवण्याआधी आणखीही 3 जणांची अशाच पद्धतीने फसवणूक केल्याचं उघड झालंय। झी 24 ताससाठी अजित मांढरे, मुंबई। झी 24 तास एक पाऊल पुढे।